श्री स्वामी समर्थ। पहिल्यांदा त्या भक्तिमय वातावरणामध्ये आपण सगळेजण बसलेला आहात, तुमच्या भक्तीला पहिल्यांदा वंदन करतो। का फार सुंदर वाक्य, शांतते नाही का? 2 मिनिटं फक्त। शतेषु जायेषु शूरः सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु। काय म्हटलं गेलंय? सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु। 10,000मध्ये एखादा वक्ता तयार होत असतो। आज हे भागवत ऐकत असताना सांगितलं गेलं की कुणाचा उद्धार होतो? सांगणाऱ्याचा, ऐकणाऱ्याचा आणि जो प्रश्न विचारतो त्याचा। या परिसरातील प्रत्येक जण इतका भाग्यवान आहे। बाबा मी सेवेकरी अर्थाने त्यांची स्तुती करतोय असं अजिबात नाहीये, पण या परिसरातील संपूर्ण मानव जातीच्या मुक्तीसाठी परमेश्वराने आमच्यासाठी विभूती निर्माण केलेली आहे। की ज्ञानेश्वर माऊली ह्या वक्तृत्वाचं वर्णन करत असताना फार सुंदर करतात। बाबांनो, सर्वसामान्यांच्या शब्दामध्ये ते व्यक्त करू शकत नाही, पण माऊली म्हणतात पैसाचा आणि मावाळ। काय म्हणतात ज्ञानोबा माऊली? पैसाचा आणि मावाळ तलय आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द भक्तीचा कल्लोळ म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत जातोय आणि हे भागवत आपल्याला ऐकायला आज मिळते। आपण भाग्यवान आहे। माझं बोलण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण, अमोल हा माझा क्लासमेट आहे, आवर्जून सांगतो। त्याचा पहिल्या दिवशी फोन आला कार्यक्रमाच्या आयोजनाच्या अगोदर की भागवत कथा होईल का? आणि एवढी मोठी कथा करायची, आपल्याला काहीच माहिती नाही, याच्यातला काहीच पार्श्वभूमी माहिती नाही, आमच्याकडून होईल का? म्हणलं आपल्या पाठीमागं खूप मोठी शक्ती आहे, होईल का नाही होईल माहित नाही, पण एकदा केंद्रात जाऊन या, तिथून पुढे काय होईल ते पहा। त्या मुलाला अजिबात खात्री नव्हती तो कार्यक्रम होईपर्यंत। इतकी भीती अक्षरशः पहिला दिवसभर कथा चालू होण्यापासून पूर्वी एक दिवसभर पूर्ण पाऊस, आम्हाला रडायला लागला डायरेक्ट। आणि भगवंताचा काय चमत्कार, 6 वाजेपासून तो पाऊस उघडला कथेच्या दिवशी, त्या पावसानं आजपर्यंत डिस्टर्ब केलेलं नाही। आणि भगवंताच्या कृपेने अजून 2 दिवस येणार नाही, भगवंताच्या कृपेने सांगितलं। आणि मग आज तोच अमोल त्याचं श्रेय सगळ्या पोरांना देताना म्हणतो, कारण तुमच्यामुळे झालं नाही बाबांनो, हे भगवंतामुळे झालं। कारण केंद्रात जे पाठवलं होतं ना, ती या कारणासाठी पाठवलेलं होतं। म्हणून असं सांगण्यासारखं बोलण्यासारखं खूप आहे, पण शेवटचे 2 दिवस राहिलेले मला आवर्जून सांगायचंय का पहिला दिवस गुरुपौर्णिमेचा रात्रभर प्रवास, इथं 9 वाजता पोहोचलो आणि तो कार्यक्रम पूर्ण गुरुपौर्णिमेचा अटेंड झाला। संध्याकाळी माझ्याकडून इथं येण्याचं चुकलं, भाऊंचा फोन झाला, दुसऱ्या दिवशी रागावले गेले। म्हणजे ती शब्द इतके लागले का त्या दिवशी दिवसभर करमला नाही। आणि संध्याकाळी पहिल्यांदा इथं आलो, भागवत कथा ऐकली आणि इथं दर्शन घेतलं, भाऊने जोरात थापडा मारला, हे सोडायचं नाही म्हणे असं। आणि त्या दिवसापासून कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच इथे येऊन बसण्याचं काम केलं आणि आज एक व्यापक काहीतरी ऐकायला भेटतं याची अनुभूती घेतली। बाबांनो, तुमच्या पुढे बसून उभं राहून बोलतोय, माझा काही धंदा नाहीये किंवा स्वामी समर्थवालेच बोलतात असा अजिबातला प्रकार नाहीये। मी वेल एज्युकेटेड आहे, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकलेलो आहे आणि भारतातल्या नामांकित कंपनीमध्ये सन फार्मास्युटिकल मध्ये काम करतोय। अजिबातही अंधश्रद्धा नाहीये, परंतु श्रोत्याला खिळवून ठेवण्याची ताकद जर कुठल्या वक्तृत्वात असेल तर ती भाऊंच्या वक्तृत्वात। आणि हे भागवताचं ज्ञान सांगण्यासाठी सांगणाराही तितका ताकदवान असायला लागतो आणि ऐकणाराही तितका ताकदवान असायला लागतो। ऐकणाऱ्यांमध्ये जर ताकद कोणी निर्माण केली असेल तर ती भाऊंनी निर्माण केली। आमचा कान हा वारंवार पक्का करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ह्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राने केलं। बाबांनो, पहिल्या दिवसापासून तुम्ही इथं बघितलं, बऱ्याच वेळेला असं वाटतं की खूप सारे संप्रदाय कारवडीच्या आसपास,
परंतु श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हे एकमेव असं केंद्र आहे ज्या केंद्रानं कधीही कुठल्याही संप्रदायाचा किंवा कुठल्याही बाबांचा अपमान किंवा त्यांचा मार्ग चुकीचा आहे हे कधीच नाही सांगितलेलं आणि हे आम्हाला भाऊनी शिकवलेलं आहे. सर्व संप्रदाय एकत्र घेऊन चालणारा हा मार्ग एक सत्य विप्रा बहुधा वदंती हे शिकवण्याचं काम कधी सरांना जर कोणी केलं असेल तर ते भाऊंनी केलंय. म्हणून असो आपला जास्त वेळ न घेता बाबांनो इथं जो माणूस आलेला आहे त्यांना मी विनंती करेल त्या ज्या ठिकाणी असे संकीर्तन घडतील असे कार्यक्रम घडतील किंवा केंद्राचे कुठले सामूहिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी जाऊन स्वतःचा उद्धार करून घ्या. जास्त नाही बोलत.